आज शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। आज तुम्हाला ताकद देण्यासाठी, आवर्जून रस्त्यावर उतरण्यासाठी, रखरखत्या उन्हामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी कष्ट करतो तसंच आमच्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथं विविध पक्षाचे नेते, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो पक्ष चालतो त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, काँग्रेस हा जो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब व आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे आणि सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे दानवे साहेब असतील, आत्ताच आपल्या सर्वांना बगरे साहेबांनी मार्गदर्शन केलं, बच्चाव ताईंनी मार्गदर्शन केलं, खासदार वजेभाऊ या ठिकाणी आहेत, सीपीएमचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, शेतकरी संघटनेचे पण लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी भाषण करणार नाही, मला फक्त तुम्हाला सर्वांना काही प्रश्न विचारायचे। आत्ता कांद्याचे भाव काय? 500 ते 5 रुपये ते 6 रुपये किलो आहेत का नाही? हात वर करून सांगा। असेल तर हो म्हणायचा, हात वर करा। आहे का? बर, 5 ते 6 रुपये मध्ये तुम्हाला परवडतं का? आपल्याला उत्पादक खर्च किती येतो? 18 ते 20 रुपये येतो का नाही येत? त्याच्याच बरोबर गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जो काही अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये आपलं नुकसान झालं का नाही झालं? जो रब्बी कांदा बरेच दिवस टिकू शकतो, पण पाऊस आल्यामुळे आणि गारपीट झाल्यामुळे आज तो टिकू शकतो का? उत्पादकता कमी झाली का नाही झाले? मग आज जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता, मार्केट कमिटीकडे जाता, जेव्हा 4 रुपये 5 रुपये तुमच्या हातामध्ये मिळत असतात, तेव्हा येण्या जाण्याचा तरी खर्च निघतो का? मग मला तुम्ही सांगा, जर मोठे मोठे नेते जर टीव्हीवर आणि इतर ठिकाणी जर सांगत असतील येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी होऊ शकतो, मग येणाऱ्या वर्षीचं पीक तुमच्या हातामध्ये येणार का? जर येणारं पीक तुमच्या हातामध्ये येणार नसेल आणि आहे त्या पिकाला तुम्हाला भाव मिळणार नसेल तर अख्खं वर्ष तुम्ही जगू कसं शकता? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे का नाही? आता 18 तारखेच्या आधी पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल। 18 तारखेला तुम्ही आपण सर्वजण लासलगावला गेलो होतो का नव्हतो? फक्त संवाद करण्यासाठी गेलो होतो, लोकांची अडचण समजून घेण्यासाठी गेलो होतो। तिथं 3-1 हजार लोक आली। मग हे सरकार कुठेतरी घाबरलं। सरकार घाबरल्यानंतर कलेक्टर साहेबांनी रिपोर्ट पाठवला, तो मंत्रालयाकडनं केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला। आपल्या मागण्या काय होत्या? आपल्या मागण्या होत्या, जेव्हा 2023 मध्ये इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती रुपयाचा भाव डिक्लेअर केला होता? मागच्यांना विचारतो, किती रुपये होता? 24 रुपये होता। इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि मतदान घेतल्यानंतर किती? 12.5 रुपये। हे आम्हाला नाही पटलं आणि मग 18 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केल्यानंतर या सरकारला नरमावं लागलं। त्यांनी 15 रुपये 18 पैशावर आता रेट दिला, म्हणजे त्यावेळेच्या आंदोलनाला आपला 3 ते 3.5 रुपयाचं यश मिळालं। पण हे 3.5 रुपये तुम्हाला मान्य आहेत का? ठीक आहे, यश आलं असेल, पण हे 3.5 रुपये मान्य आहेत का? मग सरकारला आपली काय मागणी आहे? 3024 पेक्षा पुढे आम्हाला भाव त्या ठिकाणी पाहिजे, अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे।